अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार. यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मांडण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये झालेल्या अकाली निधनामुळे अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सध्या अर्थ खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वीसुद्धा असाच एक प्रसंग उद्भवला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी होती आणि त्यावेळी त्यांनीच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे यंदा ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस पार पाडतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे. दरम्यान आगामी अर्थसंकल्पात राज्याच्या विकास कामांबरोबर सामाजिक, शेतकरी, औद्योगिक क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा केल्या जातील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्थ खाते अतिशय महत्त्वाचे खाते असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार ज्येष्ठ मंत्र्यांना दिलं जाणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते तुर्तास आपल्याकडे ठेवण्याची शक्यता अधिक आहे. याविषयीचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी. त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रस्ताव वगैरे आला का? तर पक्षाकडनं माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत. त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही. शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे का? आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती. त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.